धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. पवननगरमध्ये LCBचं सर्जिकल स्ट्राईक, 570 किलो गांजा जप्त. धुळे शहरातील पवननगर हुडको भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून अंमली पदार्थाच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. 2 घरांमधून मानवी मेंदूवर परिणाम करणारा 1,42,65,000 रुपये किमतीचा तब्बल 570 किलो गांजाचा साठा जप्त करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. धुळे शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मिळून आलेल्या गांजामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार पवननगर हुडको परिसरातील एका घरात मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पवननगर हुडको येथील विश्वजित ज्ञानेश्वर चौगुले यांच्या घरावर मध्यरात्री छापा टाकून कारवाई केली. त्यात त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर गांजाचा साठा मिळून आला. तसेच आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्या मोहाडी येथील दुसऱ्या घरात देखील मोठ्या प्रमाणावर गांजा मिळून आला. सर्व मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. दिनांक 22 मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीच्या घरामध्ये प्रतिबंधित आणि बेकायदेशीर अशा गांजाची साठवणूक केलेली आहे, बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने. त्याप्रमाणे सदर माहिती माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी दिवरे सरांच्या समक्ष आम्ही ती सादर केली. सरांनी त्याचा पूर्ण आढावा घेऊन आम्हाला पूर्ण LCB टीमला त्या ठिकाणी आदेशित केले, मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे आम्ही 3 पथक तयार करून सांगितलेल्या ठिकाणावर आम्ही छापा कारवाई केली. छापा कारवाईमध्ये आम्हाला एकूण 2 ठिकाणी छापा कारवाई झालेली आहे. दोन्ही ठिकाणी मिळून एकत्र आम्हाला 570.61 किलो हा गांजा बॉक्सच्या स्वरूपामध्ये मिळून आलेला आहे. त्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत ही 1,42,65,000 इतकी असून यामध्ये आरोपीलासुद्धा आम्ही तात्काळ ताब्यात घेऊन अटक केलेली आहे. आरोपीकडनं त्याने हा मुद्देमाल कुठून विकत आणलेला होता व तो इथून पुढे कुठे विक्री करणार होता, तसेच त्याच्या या संपूर्ण गुन्ह्यामध्ये त्याचे इतर कोण साथीदार आहेत याचा तपास आम्ही करीत आहोत. त्याचप्रमाणे आज रोजी आम्ही त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील कस्टडी घेत आहोत. जय हिंद. सर, हा जो काही गांजा सापडला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात, नेमका हा कुठला, म्हणजे शिरपूर सीमावर्ती भागात जो काही गांजा पिकवला जातो तो आणि याच्यात नेमकं काय साम्य आहे किंवा हा वेगळा आहे का काय? आम्हाला आरोपीकडनं प्राथमिक माहिती मिळालेली आहे की सदर गांजा हा ओरिसा राज्यातनं इकडे आणलेला आहे आणि असं मानलं जातं मार्केटमध्ये की ओरिसा राज्यातनं आलेला गांजा हा उच्च प्रतीचा असतो अशी मान्यता आहे. तरी याच्या संदर्भाने आम्ही त्याचे सॅम्पलिंग करून आणि केमिकल ॲनालायझरचा रिपोर्ट आम्ही घेणार आहोत. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.